शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. एक प्रभावी अशा प्रकारचा WD उत्तर भारतामध्ये सरकतोय, ज्याचा परिणाम उत्तर भारतातील मैदानी भागावर होऊ शकतो. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि उत्तर कर्नाटक तेलंगणाच्या काही सीमेवर या ठिकाणी सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, साताऱ्याच्या काही भागामध्ये पावसाचा अनुकूल ढग निर्माण होत आहेत आणि हे स्थानिक वातावरण आहे. दोन्ही समुद्रातून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हे वातावरण तयार होत आहे. आपण आज बघतो भारताच्या बहुतांश भागावर उष्णतेची लाट आहे आणि ही उष्णतेची लाट साधीसुधी नसून हा एक प्रकारचा हीट डोम आहे. 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यामुळे या उष्णतेच्या लाटेची या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ही उष्णतेची लाट 25 तारखेला देखील कायम आहे. महाराष्ट्रामधील पावसासाठी अनुकूल वातावरण दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात कायम आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 26 तारखेला देखील कायम आहे. मात्र महाराष्ट्रातील उष्णतेचा प्रभाव केवळ विदर्भापुरता मर्यादित राहील. तेलंगणा आणि गुजरातमधील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याचे संकेत आहेत 26 तारखेला. 27 तारखेला मध्य भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये आणि अगदी पश्चिम भारतापर्यंत उष्णतेची लाट कायम असणार आहे. 28 तारखेला उत्तर भारतातून हिमालयाला पॅरलल अशा प्रकारचं पावसाळी वातावरण राहण्याचे संकेत दिले आहेत. एक WDचा प्रभाव हा असू शकतो. 28ला केवळ राजस्थानमध्ये उष्णतेची लाट दिसणार आहे आणि ही परिस्थिती जवळपास 29 तारखेला कायम असणं अपेक्षित आहे. गेल्या 48 तासामध्ये तेलंगणामध्ये तुरळक, उत्तर कर्नाटकामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट झाले. आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या काही पावसाच्या घटना बघतो. या ठिकाणी उत्तर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि पूर्व भारतामध्ये पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. GFS मॉडेलनुसार सध्या एक हलका WD उत्तर भारतात सरकतोय. त्याचा प्रभाव 26 तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती याचा अपवाद वगळता विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 29, 30, 1-2 तारखेपर्यंत आपण बघतो. महाराष्ट्रात तसं फार पावसाळी वातावरण GFS मॉडेलने दाखवलेलं नाही. भारताच्या बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट अतिशय दीर्घकाळापासून कायम आहे आणि यामध्ये वाढ देखील होते आहे. 26-27 तारखेला आपण राजस्थानच्या काही भागामध्ये, उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये, उत्तर मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये, अगदी विदर्भामध्ये 45 अंशाचा टप्पा जाताना बघतो आहोत आणि हा हीट डोम आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रचंड उष्णता दिसते आणि ती सातत्याने आहे. 30 तारखेला राजस्थानच्या काही भागात 47 अंश सेल्सिअसचा टप्पा देखील उष्णता गाठू शकते असा अंदाज आहे. आणि हा एवढा दीर्घकाळ हे वातावरण उष्णतेचं का आहे तर यालाच हीट डोम असं म्हणतात. भारतावर हीट डोमचा प्रभाव आहे. एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र हे श्रीलंकेच्या आजूबाजूने बनण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. आपण वादळी वातावरणासंदर्भात दिलेल्या अंदाजानुसार 28 मे ते 4 जूनच्या दरम्यान अरबी समुद्रामध्ये वादळी सिस्टम विकसित होऊ शकते असा CFSचा अंदाज कायम आहे. आपण पुढील 5 दिवसामध्ये जर GFS मॉडेलनुसार अंदाज घेतला तर किरकोळ पावसाच्या घटना
या पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंवा काही जिल्ह्यांमध्ये होतील असं JFAचा अंदाज आहे. त्याच कालावधीचा अंदाज आपण SMW मॉडेलचा बघितला तरी घाटमाथ्यावर थोडंफार वातावरण, या पलीकडे वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. आयकॉन मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वदूर ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि थोडं सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुण्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण राहू शकतं या 5 दिवसामध्ये, असा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे, नाशिक दक्षिण, अहिल्यानगर, सोलापूरचा उत्तर भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं किरकोळ स्वरूपामध्ये, असा एक अंदाज आहे. त्यानंतर उद्या मात्र हे वातावरण ढगाळ स्वरूपात स्थानिक वातावरण निर्माण करेल, परंतु फार प्रभावी वातावरण नाही, हे आपण कालच सांगितलेलं आहे. हे वातावरण 26 तारखेला किरकोळ स्वरूपात बनत राहील. आपण कालही बघितलं, महाराष्ट्रात काही भागात सातारा जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे आणि त्याच पद्धतीने पुढील 5 दिवस आपल्याला पावसाची नोंद होत राहील. साधारण 29 तारखेनंतर पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या वेगामुळे उष्णतेचं प्रमाण कमी होऊ शकतं. आपण या ठिकाणी हीट डोम म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. वातावरणातील उच्च दाबामुळे या प्रणालीची गरम हवा एका ठिकाणी अडकल्यामुळे त्या भागात तापमान खूप वाढते, यालाच हीट डोम असं म्हणतात. हीट डोम कसा तयार होतो तर साधारणपणे या ठिकाणी आपण बघतो की वातावरणात उच्च दाबाचा भाग तयार होतो. हा दाब गरम हवेला खाली दाबतो, गरम हवा बाहेर जाऊ शकत नाही आणि ती एका डोम म्हणजे घुमटाप्रमाणे सारखी अडकून राहते. सूर्याची उष्णता सतत वाढत राहते आणि तापमान खूप वाढते. अशा प्रकारच्या घटना हीट डोममुळे घडत असतात. याचा परिणाम काय होऊ शकतो तर अतिउष्णता वाढते, तापमान 40 अंशाच्या पार जाताना आपण बघतो. यामध्ये उष्माघात होण्याची शक्यता असते किंवा डिहायड्रेशन होतं, त्यामुळे पाणी जास्त पिणं आवश्यक आहे. शेतावर याचा परिणाम होतो कारण पिकांना जास्त पाणी द्यावं लागतं. शिवाय विजेचा वापर जास्त होतो कारण AC, फॅन मोठ्या प्रमाणात वापरावे लागतात. यासाठी आपण उपाययोजना काय केली पाहिजे तर भरपूर पाणी पिलं पाहिजे. दुपारच्या वेळेत उन्हामध्ये जाणं टाळलं पाहिजे. त्यानंतर हलके सैल कपडे वापरले पाहिजेत आणि थंड ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साधारणपणे अमेरिका, कॅनडा आणि काही वेळा भारतामध्ये ही हीट डोम तीव्र उष्णतेची लाट येत असते आणि सध्या भारतामध्ये याचा प्रभाव तयार झालेला आहे. त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हीट वेव्ह आणि हीट डोम यामध्ये फरक असा आहे की हीट डोम हा आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत राहतो, तर हीट वेव्ह ही 1-2 दिवसासाठी 48 तासासाठी वगैरे असते. त्यामुळे हीट डोम एकदा तयार झाल्यानंतर तो दीर्घकाळ थांबतो आणि अशा प्रकारचं वातावरण सध्या भारतामध्ये तयार झालेलं आहे. वातावरणात अशा प्रकारचं हीट डोम तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा वादळी वातावरण आणि गारपीट होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या हीट डोमचा प्रभाव जसा कमी होईल तसा आपल्याला पुन्हा एकदा वादळी वातावरण आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा हीट डोमचा प्रभाव किती काळ टिकून राहतो हे बघणं आवश्यक आहे. साधारणपणे आपण असं बघतो की या काही भागामध्ये थोडा समुद्रामधून येणारे वारे आहेत. या भागामध्ये काही प्रमाणात समुद्रातून येणारे वारे आहेत. त्यामुळे या भागामध्ये आपल्याला फारसं तापमान दिसत नाही, परंतु आपल्याला जवळपास गुजरात आणि ओरिसापर्यंत हे तापमान वाढलेलं दिसते आणि दरवर्षी साधारणपणे हे वातावरण एप्रिल-मेच्या दरम्यान तयार होतं. कधीकधी याचा प्रभाव आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत राहतो. आपण त्यामुळे बघतो की भारतामध्ये उष्णतेची तीव्रता ही 47 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कुकरमध्ये जशा पद्धतीने हवेचा प्रेशर तयार होतो तशाच पद्धतीने इथे हवेचा प्रेशर तयार होऊन
प्रचंड उष्णता वाढते आणि ती परिस्थिती मध्य भारत पश्चिम भारतात तयार झालेली आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात विदर्भात अधिक आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागातही त्याचा प्रभाव जाणवतोय, त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.